या शासकीय रुग्णालयाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे। कोल्हापुरातले सीपीआर मध्ये सुद्धा औषध घोटाळा झालेला होता, त्या संदर्भात हवे मंत्री आता आमच्याकडे पुणे महानगरपालिकेमध्ये भगवान पवार नावाचा एक आरोग्य अधिकारी होता आणि त्याला त्या खात्याचे मंत्री तानाजी सावंतांनी आणल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे शिफारस बी केली नव्हती की मला या पदावर तुम्ही आणा। तानाजी सावंतांनी त्या ठिकाणी आणल्यानंतर त्यांनी त्यांना बोलून घेतलं, त्यांच्या पुत्राने बोलून घेतलं आणि महिन्याला 1 कोटी रुपये आम्हाला मिळले पाहिजे, आम्ही तुम्हाला या ठिकाणी आणले आणि काही टेंडर काढणार आहेत तर ते टेंडर तुम्ही आमच्या ठेकेदाराला द्यायचे आणि महिन्याला 5 कोटी रुपये मला कसे मिळतील ह्याच्यासाठी तुला मी आणला आहे असं वक्तव्य केलं। वरच्यावर त्याला बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्याला दमदाटी केली आणि चुकीच्या पद्धतीने त्याला सक्तीच्या रजेवर बसवलं। हा कुठला न्याय आहे? कुठली ही प्रशासन आहे? कुठलं शासन आहे? अहो, ज्या माणसाला तुम्ही पैसे मागता नाही देते एका दिवसात तुम्ही कुठली पद्धत आहे? कुठलं संविधान आहे? कुठली लोकशाही राहिली? आणि त्या भगवान पवारांचं काय त्यांनी चुकलंय आणि त्यांनी पूर्वी ज्या भागामध्ये काम करत होता तिथली चौकशीचं काहीतरी मागवलं आणि त्याच्यावर त्यांनी कारवाई केली। पण ज्या टेबलवर त्यांची पूर्वीचं होतं, ज्या टेबलवर ह्या सज्जन लोकांनी आणलं त्या टेबलवर त्यांनी काहीच नाही केलं। मग त्यांनी केलं नाही म्हणून त्यांची बदली किंवा त्यांना निलंबित काय केले। भगवान पवारला मी भेटणार आहे आणि तानाजी सावंत हा काही सज्जन माणूस नाही, हा एकदम प्रचंड भ्रष्टाचारी आणि वस्तुस्थिती आता किती बोलणार? सगळ्याच खात्यात आता भ्रष्टाचाराचं म्हणजे गृह खात्यात गेलं तेच, तुम्ही महसूलमध्ये गेलं तेच, तुम्ही आरोग्यामध्ये गेलं तेच, ॲम्ब्युलन्स घोटाळा गेलं तेच, रिंग रोड पुण्याचा तेच, पाटबंधारे खात्यात तेच। भ्रष्टाचाराने डबडबलंय। लोक काँग्रेसच्या नावाने ओरडले आणि जी ओरडली तीच लोकांना असं वाटलं की चांगली लोक आलेली, पण ह्याच्यापेक्षा काँग्रेसच्या काळामध्ये नसलेला भ्रष्टाचार हा रस्त्यावर आला, पण चाललेला भ्रष्टाचारावर कोण बोलत नाही। काल पुण्यामध्ये रिंग रोडची टेंडर निघली, ज्या रिंग टेंडरमध्ये 40% अबाव टेंडर दिले आणि ह्या टेंडरमध्ये ज्यांनी इलेक्ट्रिक बॉन्डमध्ये लाखो रुपये भारतीय जनता पार्टीला देणगी दिली त्यांना ही कामं वाटून दिली। म्हणजे आता तक्रार कोणाकडे करायची? पंतप्रधान करायची का राष्ट्रपतींकडे करायची? सगळी सिस्टीमच ही सडलेली। ह्याच्यामध्ये महाराष्ट्राला लुटायला निघलेले सरकार आहे, हे महाराष्ट्राला काही महाराष्ट्राची बदनामी, महाराष्ट्राला कानबा फासण्याचं काम हे सरकार करत आहे आणि ह्यांच्यामध्ये कोणाला राजीनामा मागायचा आणि कोणाला दाद मागायची अशी परिस्थिती आहे। त्यासाठी महाराष्ट्राने रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि त्यांना जाब विचारला पाहिजे। तावरेंनी पैशाच्यासाठी हा सगळा प्रकार केलेला, त्यामुळे त्याला जन्माच्या आदर घडवला असं मुस्लिम पण म्हणले। कोण? तावरेंना। अहो, तावरेला जन्माचे आदर घडवायला आता त्याला फास्ट ट्रॅकमध्ये ह्या सगळं प्रकरण फास्ट ट्रॅकमध्ये नेलं पाहिजे। पहिले त्यांच्याकडे जर खरं अत्यंत ताकद असेल तर फास्ट ट्रॅकमध्ये न्यायचा आणि ह्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करायची आणि ह्याच्यामध्ये निलंबित पोलिसांना बी जेलला पाठवलं पाहिजे आणि तो राजपूत नावाचा त्याला अटक करून त्याची चौकशी केली पाहिजे। कारण जे पंप बेकायदेशीर होते त्यात परवानगी दिली, जर बेकायदेशीर असते तर महानगरपालिकेने पाडले नसते आणि महानगरने पाडले तर बेकायदेशीर आहे आणि बेकायदेशीर ह्याने सपोर्ट केला, ह्याच्यामुळे ह्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे। साहेब, पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि जो काही भ्रष्ट कारभार चालू आहे याला कंटाळून पुण्यातील अनेक IT कंपनी ज्या आहेत ते बाहेर चाललेल्या आहेत। 20 ते 25 IT कंपन्या महाराष्ट्र सोडून गेल्याची माहिती समोर येत आहे। ह्याच्यामध्ये 37 कंपन्या बाहेर गेल्या आणि त्याचं पहिलं ट्विट मी केलंय, तुम्ही बघितलं असेल तर ह्याच्या अध्यक्ष जे आहेत म्हणजे ह्याचं जे बघणार आहेत त्यांचा मला रिपोर्ट आला होता आणि त्या 37 कंपनीची नावं मी आज उद्या किंवा रात्रीपर्यंत देईल। तर हे सगळं करत असताना पुण्यामध्ये आज भीतीचं वातावरण आहे। पहिला एक मुद्दा आहे की या कंपन्या गुजरातला गेल्यात का, ही पहिल्यांदा भीती आहे। पुण्यात महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला जातात का? मग ह्याच्यासाठी सगळं चाललंय का? ज्यांची महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 10 वर्ष सत्ता आहे त्यांनी मग पुण्यासाठी काय केलं? तर आमच्या पुण्याला काय दिलं तर ट्रॉफिक दिली, आमच्या पुण्याला काय दिलं तर पब दिला, आमच्या पुण्याला काय दिलं तर गुन्हेगारी दिली, आमच्या पुण्याला काय दिले? आमचं पुणे वैभवशाली पुणे देशाच्या इतिहासामध्ये अग्र क्रमांक असणाऱ्या पुण्याची आजची परिस्थिती काही चांगली नाही आहे। ह्याला सर्वस्वी जबाबदार केंद्रापासून राज्यापर्यंत आणि महानगरपालिकेपर्यंत सगळं तिजोरी लुटायचंच काम करतायत। तुम्ही बघा आमच्या महानगरपालिकेत बी टेंडर प्रक्रिया बेकायदेशीर, रिंग रोडची बेकायदेशीर, पाटबंधाऱ्याची बेकायदेशीर, वाहतूक याच्यामध्ये जी यंत्रणा रन करायची ती आमची मेट्रो बी ही इतक्या स्लोमध्ये चालली की त्या मेट्रोची अजून जाळी निर्माण नाही झाली। चौकात मोदी येऊन त्याचं उद्घाटन करतायत, म्हणजे चाललंय काय? आणि हे चालत असताना ह्या ज्या कंपन्या ट्रॉफिक किंवा या सगळ्या गर्दीचा आणि रोज कोयता गँग आणि रोज लोकांना दहशत
ही थांबणारी पोलिसांची पावलं उचललीच जात नाही. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा बेकायदेशीर धंदे करणाऱ्या लोकांना खुर्च्या द्यायची जर पोलीस थांबले नाही तर ही परिस्थिती बदलणार.